जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. श्री स्वामी समर्थ. मागील व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचा अर्थ जाणून घेतला. जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये आपण त्याची लिंक दिली आहे. नक्की तो व्हिडिओ बघून घ्या. आपण तारक मंत्राचे पठण तर करतोच, पण नक्की काय पठण करतो त्याचा अर्थही जाणून घ्या. नुसते पठण करणे आणि काय पठण करत आहोत हे जाणून पठण करणे यात खूप फरक आहे. तारक मंत्र नक्की काय आहे हे जेव्हा आपण जाणून घेतो आणि पठण करतो तेव्हा ते पठण आपल्या अंतःकरणापासून निघेल आणि त्याचा प्रभाव बघा किती पटीने तुम्हाला आयुष्यात अनुभवायला मिळेल. तारक मंत्राचे आपण पाठ करू किंवा अनुष्ठान करू, पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तारक मंत्र भलेही आपल्याला कंठस्थ असू दे, पण तारक मंत्राचे पठण करताना आपल्याला केवळ आणि केवळ ते वाचूनच करायचे आहे. आपण हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे आपल्याकडे मोबाईल तर नक्कीच असेल. तारक मंत्राचा एखादा फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या किंवा आपल्या तळ हातात बसेल इतका तारक मंत्राचा छोटासा प्रिंट आपल्याला कुठेही अवेलेबल होऊन जातो. तारक मंत्राचे वाचन केले तर त्याचा लाभ अधिक कसा होतो? कारण पाठ असेल तर आपण काही ना काही विचार करत किंवा काही ना काही काम करत त्या तारक मंत्राचे पठण करणार आहोत. हे करताना आपले लक्ष वेगळीकडेच म्हणजे एकतर भूतकाळात किंवा भविष्य काळात असणार आहे. पुढे काय होणार, कसे होणार, हे झाल्यावर मी काय करणार आहे या विचारात तर असते, किंवा मागचे काहीतरी घडलेले आपण आठवत बसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपण फक्त एक रिकामा धनुष्य उडत असतो. कितीही ताणले काही निघणार नाही. पण तारक मंत्राचे वाचन करताना आपले पूर्ण लक्ष वर्तमानातच असणार आहे. आपले लक्ष आपल्या वाचनाकडे असणार आहे आणि यानेच तारक मंत्राचा प्रभाव आपल्याला अधिक जाणवणार आहे. जाणून घ्या, तारक मंत्र म्हणजे खूप प्रभावशाली साधना आहे. त्याचे पठण साधनेसारखे केले तर अतिउत्तम. साधना म्हणजे काय आपण कधी विचार केलात का? साधना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याला हवे ते प्राप्त करण्यासाठी एक साधन आहे. साधना म्हटले की आपण खूप घाबरून जातो की तपस्या वगैरे करावी लागेल की काय. आपल्या सोयीप्रमाणे पूर्ण भक्तिभावाने जमेल तितक्या वेळा, मग 1, 5, 7, 11, 21 किंवा 27 आपल्याला हवे तितक्या वेळा आपण हे पठण करू शकतो. कितीही वेळा करा, पण मनापासून करा. आणखीन एक छोटेसे गुपित आहे. ज्या स्थानावरती बसून आपण पहिल्या दिवशी तारक मंत्राचे पठण करतो ना, तेच स्थान आपले कायम ठेवावे. आपल्या साधनेने हळूहळू ते स्थान आणि आजूबाजूचे वातावरणही पवित्र होऊ लागते. तर मंडळी, हा व्हिडिओ नुसता बघून सोडून देऊ नका. इतकं ऐकलं आहे मग तारक मंत्र साधना म्हणून करून तरी बघा. या साधनेचा आपल्याला काही फरक पडतो का? कमेंट्समध्ये नक्की कळवावे. आणि हा व्हिडिओ पटला असेल तर किमान 1 ते 2 व्यक्तींपर्यंत नक्की पोचवावा. भेटूयात अशी छानशी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.